सरक की सरक ना, काय सारखं सारखं टेकवतो डोकं. सरक ना, तिकडे टोचते ते कानातलं. काय वास हिडीस पिडीस करताय, काय टोचते सारखं. ते कानात घातले काय माहिती, टोचते सारखं तिथं. हा तुम्हाला टोचणारच ना आता, माझ्या बापाला पण टोचतय, तुम्हाला पण टोचतय. तुझा बाप जे आहे ना, म्हणजे माझा मामा, ती टोचण्यासारखं बोलतयच. बाकीचं मला माहित नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आहे बाबा, माझं पण तुझ्यावर आहे. मग आता कधी लग्न करायचं आपण. आता करूत ना, आता घरचं बघायला लागतं, मामाला विचारायला लागतं. मामा तर नाहीच म्हणतो, मामाला फक्त नोकरीवाला पाहिजे, दुसरं काय पाहिजे. हे मामाचं मला काही माहित नाही, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय, माझं तुमच्यावर प्रेम आहे. हो बाबा आहे, पण माझं पण तुझ्यावर आहे. पण सगळं आपला रीतरिवाजाने केलं पाहिजे आपण. तुम्हाला जर नसेल ना जमत तर एक काम करा, आपण दोघं पळून जाऊ कुठेतरी. अरे बाबा, पहिलंच माझ्यावरती मामाचा राग आहे, आणि त्याच्यामध्ये आता आपण पळून गेलो की परत आणि राग येईल, परत काहीतरी होईल. ते काय होईल ते पुढं बघू, बाकीचं आता ते काय करायचं ते सांगा. बर बाबा. घरी जाऊन आपण बोलू. बस बरं ठीक आहे, पण हे काय असेल ते शेवटचं असेल. बर चालते. बरं ऐका ना, आता ते घरी जाऊन काय आहे ते बघू, पण आता एक पप्पी देता का. ए बाबा, इडी झाली काय, चल ना घरी जाऊन बघू. तिकडं घरी काय गाया गुरांची पप्पी घेताय होय, तुम्ही वातावरण बघा. ए बस काय होते, ह्याची पप्पी घे, त्याची पप्पी. मग घ्या घरी, तुम्हाला कोणाची घ्यायची त्यांची. चल घरी घेतो. कुठे चाललायस तू, कुठे चाललाय. ताई, माझ्या डोक्याला टेन्शन आले. काय टेन्शन आहे तुला. मी जेवत येणार आता. तू शांत बैस, काय झालं मला सांग. ताई, आतापर्यंत 15 पुरी बैठल्या, त्यामधली एक बी हा म्हणली नाही, आणि 16 वेळची बघितली ती मामाची मुलगी. मग त्याच्यासाठी काय जीव द्यायचा का. मी जीव देणार म्हणजे देणार. ताई मी जातो. अरे थांब की, ऐक. तू 15 पोरी बघितल्या, मामाची पोरगी आवडते, त्यात मामा पोरगी देईना. थांब, आपण मामाला काहीतरी समजून सांगू. तू जीव द्यायचं नको. मला सोड ताई, तू सोड. नको रे दादा, थांब, आपण वाटल्यास तर दुसरी बघू. शांत बैस. ताई काय चाललंय. अरे बघ की, काय रे, याने 15 पोरी बघितल्या आणि त्यात काय झालं, त्याला मामाची पोरगी आवडली. मामा काय पोरगी देईना, मामाला पाहिजे गव्हर्नमेंट नोकरीवाला, हा करतो शेती. मामाचं बी काही चुकत नाही म्हणा, पण आता याला कोण समजवणार. दादा, मी जीव देणार, मी इथं राहणारच नाही. जरा गप्प बस, थांब. तुला मामाचीच मुलगी पसंत आहे ना. मला मामाचीच मुलगी पाहिजे, तिच्याबरोबर लग्न करायचं मी आहे. तिच्यासोबतच लग्न करणार आहे. बरं ताई, समजून सांगायला माझ्यावर विश्वास आहे तुमचा. आहे की. किरण्या, हो दादा. मित्र आहेस ना तू माझा. हो माझ्यावर विश्वास आहे. आहे ना. आहे. आज संध्याकाळी मामा येणार तुझा, आणि स्वतःहून येणार, आणि त्याच्या मुलीचा हात तुझ्या हातात देणार. माझ्यावर विश्वास ठेव. हा, जा घरी, मरणाच्या वाता नको करू. बघ की. येता याला घरी ने. पांड्यो, हा काय रे, झाली काम. झाली बाबा काम. गडी नाही, गडी कुठे गेलाय. गडी गेलाय लग्नाला. अच्छा, गाड्याचं लग्न झालंय तरी गाडी लग्नाला गेलाय. अरे दुसऱ्याच्या लग्नाला गेलाय, हा, पण लग्नावरून मला आठवलं. काय. किरण्या माहित आहे ना. किरण कोणता रे. आपला रे वरच्या आडीतला. हा, ते तोत्र. हा, काय म्हणलं ते. काय म्हणलं नाही, मारायला चाललं होतं ते. हा, का. अरे त्याचं लग्न जुळत नाही, 15 पोरीने नकार दिलाय त्याला, आणि 16वी पोरगी पसंत आली तर ते आहे मामाची. आणि मामा म्हणतोय मला शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. मामाचं म्हणणं शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. हा. आता मग कोणाला देतो, मुख्यमंत्र्याला देतो का म्हणा. हे बघ, हा, ते मरायला चाललं होतं, हा. मी त्याला शब्द देऊन आलोय काय. की मामा आज संध्याकाळी आहे ना, हा. मुलीचा हात घेऊन येणार आहे. ए बाबा, त्याचं मामा लय बेकार आहे. ते वडवड बाबाचं बघतंय बाबा, साधारण का त्याची पूजा करत राहते. ते साध्या सुद्धा माणसाचं ऐकणार नाही. मग
आता तुला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. तू दिला असेल शब्द तिथं. शब्द देऊन बसलोय, पण काय करावं सुचेना रे. नाही मी काय म्हणतो, अरे साधू संतांनी सांगितलेले काय? केल्याने होते, केलंच पाहिजे. अरे केल्यानी नाही रे, मग? केल्यानी होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. मग बरोबर आहे. साधू संतांनी सांगितलंय. हा, केल्याने होते, केलंच पाहिजे. क्या बात आहे. हा, म्हणून मी काय म्हणतो, तुला आयडिया देतो. आयडिया चांगली आयडिया देतो ए तुला. समजली मला आयडिया. काय काय आलं? समजली आयडिया मला. समजली मला. अरे मग आयडिया तर सांगू दे. अरे समजली मला आयडिया. अरे ऐक, समजली मला. त्या आईला प्रत्येकाला माहिती चेहरा का बघून कशी काय आयडिया सुचते काय माहित. मी आयडिया म्हणलं मस्त सांगन बिंगन. हा, आपण त्याच्या मामाला किडनॅप केला असता, चाकू बिकू लावला असता, पण नको बाबा, तो गंडी आहे, त्याचं कुठं ऐकायचं बाबा. तो काय करतोय काय माहिती. मरू दे, किरण्या जीव देतो काय त्याच्या आईला, ते किडनीला जाऊन देतो. वास्तू चांगली बाबा. हाय का गेला बाबा. बोल अज्ञान बालका. हा, अज्ञान. कोण्या गावचा बाबा? हे विश्वची माझी घर. अयो, विश्व म्हणजे तू ह्या गावचा नाही वय? अरे मूर्खा, हा, हे विश्व माझं घर आहे. घर आहे? आईला मग तू ह्या गावचा त्या गावचा सगळीकडचाच का तू? तुला सांगितलं ना आईला. की हे विश्व माझं घर आहे. प्रत्येक ठिकाणी मी राहतो. नाही, असं ना असं. बरं, ते हिमालयातून आला बा ना तू? मी 12 वर्ष तपश्चर्या केली हा, आणि वडवड बाबाचा पट्ट शिष्य. अयो, वडवड बाबा. आईला तिथं आपली गुरु येतो. वडवड बाबाचं भक्त. आपण दोघं एकाच कुळातले दिसतोय मग बाबा. अरे मूर्खा, हा, तू वडवड बाबाचा भक्त आहे. हा. मी पट्ट शिष्य आहे. आईला मग ते मोठं असते काय? हा, हा, असं ना असं. बरं मग ते वडवड बाबांना तो सगळं मनातलं कळतो, तोच तुला पण कळतं वय? मूर्खा, सगळं कळतं आम्हाला. कळतं वय? हा. मग सांग बघू, माझ्या मनात आता काय चाललंय? हाच बाबा, तू एकटाच हाच. अरे येड्या, हा? तुझ्या मनामध्ये आहे ना हा, सध्या मुलीच्या लग्नाचा विचार चालू आहे. आईला हे मात्र खरं आहे बरं का. आणि त्याच्या पुढचं ऐकून, हा, तू शासकीय दरबारी असलेला कर्मचारी शोधतोय. म्हणजे सरकारी नोकरीवाला. हा, तसं नाही बाबा. मला आहे ना, जो सरकारी मुलगा कामाला आहे का, सरकारी कामात, गव्हर्नमेंट सर्वंट, अशाला पोरगी द्यायची बघ. तेच म्हणतोय मूर्खाने. तेच होय. हा, मग असं ना असं. मग तुला सगळं कळतं म्हणा. माझ्या पोरीचं लग्न माझं ठरलंय, जास्त ठरवायचंय. जास्त बोलू नको. असं का? अजून पुढचं आहे. हा, तिच्या नशिबी हा. सरकारी नोकरीवाला नाही आहे. नाही आहे तो शेतकरी. ए बाबा, शेतकऱ्याचा पुदाक नको सांगू तुम्हाला. शेतकऱ्याचं काय खरं आहे रे? आला पाऊस तर पिकली शेती, नाही तर गेला, झालं वाटोळ त्याचं. अरे शेतकरीला काय समजतो तू? काय समजायचंय? अरे गव्हर्नमेंट सर्वंट कसा असतो, महिन्याला पगार, दोघं राजा राणी सारखे खुशीत संसार करीत्यात. आणि काय सांगतो तू, शेतकऱ्यापेक्षा कधी पण सरकारी नोकरदार चांगलाच. जगाचा पोशिंदा कोण आहे बालका? शेतकरी. जय जवान जय किसान. मग कोण मोठा रे? आईला तसं म्हणायला गेलं तो मग शेतकरीच असेल बरं का. मग सरकारी नोकरी गेली हा, तर काय खाणार आहे तो? हा, ते मात्र खरं आहे बरं का.
शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर ते उपाशीच मारणार राव. मग हा ती मात्र खरी. तुझ्या मुलीच्या नशिबात शेतकरी आहे आणि त्याचं नाव कवर्ण आहे. आईला कवरून? अरे ह्यो तर माझ्या भाच्याचं नाव तर नाही घेत ना, किरण्याचं. आणि काय वाईट आहे त्याच्यामध्ये? कोणाच? अज्ञान बालका, आम्हाला वडवड बाबांनी पाठवलंय. तू चुकीच्या मार्गावर चालला होता म्हणून तुला सरळ रस्ता दाखवण्यासाठी आम्हाला इथं पाठवलेला आहे. आलं लक्षात? हे घे फूल आणि कार्यास प्रारंभ कर. आजच जा, तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. नक्कीच महाराज, आता माझे डोळे उघडले. आता जातो आणि माझ्या भाच्याच्या हातात माझ्या मुलीचा हात देतो. चुकलं बाबा माझं. यशस्वी भव. तथास्तु. हा आईला बाबा, आईला गेला का काय बाबो? बाबा आईला गेलं. झालं बाबा किरण्याचं काम. कसे साधू 12 वर्ष राहत असतील बाबा. खरंच ग्रेट आहेत ते लोक. कान फट फोडून तुझं. ए बोरी, किरण्या कुठे? किरण्या कुठे? भेंडी आणायला गेला. ए किरण्या इकडे 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 ये, तुला म्हणला इकडे ये, इकडे ये. हात दे, हात कर पुढं. ए बोरी हात दे. हा, हे बघ किरण्या, तुला आजपासून सांगतोय, माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं तर तुझ्या डोळ्यात पाणी. माझी पोरगी जर रडली तर तू रडलाच समज. म्हणजे? अरे मामाने पुरीचा हात तुझ्या हातात दिलाय. म्हणजे? अरे लग्नासाठी. मामा! काढू. अरे मी तिथे. अरे आज माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तुझ्यासारखा एवढा निर्व्यसनी पोरगा मिळाय पण भाग्य लागते. आता मला कळालं. अरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे रे. हा, एवढ्याच जगाचा संसार अख्खा डोक्या घेऊन चालतो तो. आणि तू तर एवढा चांगला पोरगा. मला आता कळालं की तू माझ्या पोरीचा सांभाळ नीट करशील. आणि माझ्या भाच्याला पोरगी नाही द्यायची तर द्यायची कोणाला रे? हा, आता कसं कर? आता बरं वाटतं तुला? आणि तुला? मामा आला तर जेवण करून जा की. हे नाही पोरी. अगं आपल्या परंपरेत आहे की पोरीच्या घरात बापाने कधीच जेवायचं नसतं ना पाणी घ्यायचं असतं. बरं आता एक काम करतो. पहिलं बामनाक जातो, तुमची कुंडली काढतो, बघतो दोघांचं कसं जुळतंय काय, आणि तारीख काढतो आणि देतो बार ठेवून. असं धूमधडाक्यात लग्न करतो. अरे लाग जाऊ दे, या शेतकऱ्याचं लग्न बघायला आखी दुनिया आली पाहिजे बघ. चल येऊ का? मामा या, हा. या. चल ये, चल 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 पोरी. बोल. तू म्हणला तसंच झालं. काय झालं? बड्या दादा मी आज लय खुश आहे. पण झालं काय? बड्या दादा मामाने मामाच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये दिला. म्हणजे? म्हणजे माझं लग्न ठरलंय. क्या बात आहे. हा, खुश आहेस ना आता? लय खुश आहे बड्या दादा. हा? हे सगळं फक्त तुझ्यामुळे झाले बड्या दादा. हो का? हो. तू खुश आहेस ना? हा लय खुश आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यासाठी कोणीतरी धावून येतं ना. हो मग आपण पण कोणासाठी धावून गेलं पाहिजे. हो गेलंच पाहिजे. मला ज्या वेळेस मला टाइम भेटेल त्यावेळेस मी दुसऱ्यांसाठी धावून जाणार. नक्की नक्की. हा? नक्की बड्या दादा. किती संकट आले ना आयुष्यात, रडायचं नाही, हिमतीनं लढायचं शिक. आता रडणार नाही कधीच, आता फक्त लढणार. क्या बात आणि बंड्या दादा माझ्या लग्नात तुम्ही नाचायचं म्हणजे नाचायचं. अरे तुझ्या लग्नात नाचणार पण आणि तुझी वराड पण गाजवणार. हा नक्की नक्की. नक्की. हो चल येऊ मग. हो चालते बंड्या दादा. चल.